लोकशाहीच्या बातमीमुळे व्हायरल व्हिडिओचं सत्य समोर आलंय। नवी मुंबईतील एका चारचाकी गाडीच्या डिक्कीच्या बाहेर एक हात निघाला होता। त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी लोकशाहीच्या बातमीची दखल घेऊन कारवाई केली। व्हायरल व्हिडिओची चौकशी केली असता रील बनवण्यासाठी व्हिडिओ केल्याचं समोर आलंय। दरम्यान घटनेतील व्यक्तींना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर पुढील तपास सुरू असून चौकशीतून काही समोर आलं तर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं क्राईम एसीपी अजय लांडगे यांनी सांगितले। दरम्यान नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या सर्व्हिस रोडवर एका गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर दिसलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। व्हायरल व्हिडिओमुळे खरं तर परिसरात एकच खळबळ उडाली होती। आता या व्हिडिओचं गूढ उकललेलं आहे। सानपाडा ते वाशी हा जो रेल्वे स्टेशनचा रूट आहे, रेल्वे ट्रॅकच्या अलॉंग, त्याच्यावर एक रील्स तयार करत होते। त्यामध्ये तो डिकीमधून हात बाहेर करतो आणि नंतर अरे तुमको क्या लगा, मैं मर गया हूँ क्या, मैं तो लॅपटॉप बेचता हूँ और लॅपटॉप खरीदना है तो हमारे शॉप में आओ, अशा प्रकारचं एक रील्स त्यांनी बनवलं होतं। आणि त्यांचं खरोखरच हावरे फॅन्टासियामध्ये लॅपटॉप्स आणि त्याचं दुरुस्ती आणि विक्रीचं शॉप आहे। तरी देखील त्यांनी जी रस्त्यावर सार्वजनिक रोडवर गाडी चालवली ती बेदरकारपणे चालवली। व्हिडिओ आपण पाहिला असेल, त्यामध्ये ती वाकडी तिकडी गाडी चालवताना दिसतात। त्यामुळं त्या चालकावर मोटार व्हेकल्स ॲक्ट 184 नुसार कारवाई केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।